कबनूर तालुका हातकणंगले ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रभागनिहाय आरक्षणात फेरफार करून पुरुष आरक्षणाऐवजी महिला आरक्षण करण्यात आल्याचा आरोप दलित महासंघाने केला आहे। या प्रकाराच्या निषेधार्थ महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष हुसेन बशीर मुजावर यांनी मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले। निवेदनात असे म्हटले आहे की कबनूर ग्रामपंचायतीच्या नियोजित निवडणुकीच्या अनुषंगाने 12 जून 2026 रोजी विशेष ग्रामसभेत प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण सर्वानुमते जाहीर झाले होते। आरक्षण मंजुरीच्या वेळी गावासमोरील कार्यालयात विस्तार अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते। मात्र गावातील काही व्यक्तींनी राजकीय व निवडणुकीविषयक स्वार्थासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठरावात बदल करून ओबीसी पुरुष आरक्षणाऐवजी महिला आरक्षण टाकल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। त्यामुळे इच्छुक पुरुष उमेदवारांवर अन्याय झाल्याचे महासंघाचे म्हणणे आहे। याबाबत विशेष ग्रामसभेत 52 नागरिक उपस्थित असतानाही ठराव बदलण्याचे योग्य कारण स्पष्ट करण्यात आले नसल्याचे निवेदनात नमूद आहे। संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करून आरक्षणात बदल न करता पूर्वीचे आरक्षण कायम ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी हुसेन मुजावर, मुजमिल मुजावर, कबीर हजारे, आयुब मुजावर, शहेनशाह मुजावर, जमीन जमादार, दादू मोरे उपस्थित होते। 12/6/2026 रोजी मौजे कबनूर या गावच्या 2026च्या इलेक्शन संदर्भात कबनूर येथे विशेष गावसभा बोलवण्यात आली होती। सदरच्या गावसभेमध्ये सर्वानुमते प्रभाग क्रमांक 5 मध्ये 2 जनरल व 1 ओबीसी पुरुष असे ठरले असताना त्यात काही लोकांनी आपले राजकीय स्वार्थ व अधिकाऱ्याशी संगनमताने प्रभाग क्रमांक 5 चे पुरुष ओबीसी हे तिथून आरक्षण काढून तिथे प्रभाग क्रमांक 5 मध्ये स्त्री ओबीसी हे आरक्षण टाकण्यात आले व प्रभाग क्रमांक 5 मध्ये पुरुष ओबीसी आरक्षण प्रभाग क्रमांक इतर प्रभागात टाकण्यात आले। तर ह्या आरक्षणामध्ये विशेष गावसभेमध्ये थेट असा उल्लेख असताना ठरवून अधिकाऱ्यांनी संगनमताने आरक्षणामध्ये फेरफार केली आहे। तर ह्यासाठी आम्ही दलित महासंघ या संघटनेच्या वतीने आम्ही ते प्रांत कार्यालयाच्या समोर, इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहोत। ज्या अधिकाऱ्यांनी संगनमताने या आरक्षणामध्ये फेरफार केली याची खात्रीने चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी व जसे गावसभेमध्ये थेट हा उल्लेख असताना जसे आरक्षण ठरले होते तसे आरक्षण ठेवण्यात यावे, नाहीतर आम्ही इथून पुढे या आंदोलनाची दिशा तीव्र करण्यात येईल आणि हे आंदोलन पूर्ण जिल्ह्याभर छेडण्यात येईल असे आम्ही इथे प्रांत कार्यालयासमोर आम्ही घोषित करतो। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।